नमस्कार शेतकरी बांधवांनो, आयडियल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी आयडियल प्रतिनिधी प्रदीप कुंभार। आज आपण या ठिकाणी टोमॅटो पीक व त्याची लागवड पद्धती याच्यावर थोडक्यात आपण लागवड करत असताना सुरुवातीला कशा उपाययोजना कराव्या याच्यातले मी तुम्हाला एक 2-3 मुद्दे सांगणार आहे। त्याच्यामध्ये ज्या वेळेला आता आपण बघतो आपल्या एरियामध्ये सर्वसाधारणपणे बऱ्याच ठिकाणी उन्हाळी भाजीपाल्यामध्ये टोमॅटो लागवडीचं क्षेत्र वाढलेलं आहे किंवा टोमॅटो लागवड होताना आपल्याला दिसतात। मग अशा वेळी ज्या वेळेला आपली लागवड होते किंवा लागवड आपण करून पूर्ण होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे रोप लागण केल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं रोपामध्ये फुटव्यांचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक असते। जर सुरुवातीला तुम्ही फुटव्यांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन केलं, फुटव्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं तर त्या फुटव्यांपासून निघालेले सेटिंग असेल, फुलकळींची संख्या असेल ही आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढते। परिणामी आपल्या प्लॉटचे उत्पादन 100% सुधारते व आपल्याला चांगल्यात चांगलं ॲव्हरेज मिळतं। करत असताना आपल्याला काय करायचं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पहिल्या 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये खालून तुम्ही ड्रिपमधून सायटोकेन 05234 मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीने न्यूट्रिशन द्या, जेणेकरून चांगल्या पद्धतीने फुटव्यांचे व्यवस्थापन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। त्याचबरोबर वरून ज्या वेळेला आपण साधारणतः 20 दिवसाचा प्लॉट होतो, 25 दिवसाचा प्लॉट होतो, अशा ठिकाणी तुम्ही वरून स्प्रेमधून 05234 असेल आणि त्याच्यासोबतच सायटोकेन, त्याच्याबरोबर आयोओझोन, अँट्राकॉल अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला खालून पण आणि वरून पण स्फुरद आणि पोटॅशचं चांगल्या पद्धतीनं जर नियोजन करता आलं तर आपल्याला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने फुटवे मिळतात आणि ते फुटवे कशा पद्धतीने असतात हे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवू इच्छितो। तर अशा पद्धतीनं तुम्ही या प्लॉटमध्ये बघू शकता। या रोपामध्ये सुरुवातीला तळापासून असे पूर्ण चांगल्या पद्धतीने फुटवे डेव्हलप झालेले आहेत आणि हे फुटवे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्यामुळे वर आपल्याला फुलकळी पण चांगल्या पद्धतीने सुटताना दिसत आहेत, पंजांचं नियोजन पण चांगल्या पद्धतीने होताना दिसते, झाड पण चांगल्या पद्धतीने डेरेदार बनताना दिसते। अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा। धन्यवाद।